हॅलो, मी बायोविका बोलते आणि तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या या तिसऱ्या लेक्चरमध्ये. आणि आज आपण चर्चा करणार आहोत स्पर्मॅटोजेनेसिसवर. राईट, तर स्पर्मॅटोजेनेसिस या वर्डमध्ये तुम्हाला दोन वर्ड्स दिसतील, है ना. एक तर झालं आपलं स्पर्मॅटोजेनेसिस. राईट, तर स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय? तर स्पर्मॅटोजेनेसिस, जेनेसिस म्हणजे टू मेक. बायोमध्ये काही पण जिथे काही बनतं तिथे आपण हा एक तुम्हाला सफिक्स दिसेल जेनेसिस लागलेला. तर आता इथे काय आहे बघा, द प्रोसेस ऑफ स्पर्म प्रोडक्शन है की नाही, या वर्डमध्येच याचं काम सांगितलेलं आहे की द प्रोसेस ऑफ स्पर्म प्रोडक्शन, याला आपण स्पर्मॅटोजेनेसिस म्हणतो. तर हे स्पर्मॅटोजेनेसिस कधी होतं? तर पुरुषांमध्ये गॅमेट फॉर्मेशन जे आहे ते प्युबर्टीपासनं, राईट, प्युबर्टीपासनं तर टिल डेथ स्पर्मॅटोजेनेसिस होतं. पण स्त्रियांमध्ये असं नाही होत. स्त्रियांमध्ये कसं असतं की जे oogenesis आहे, oogenesis म्हणजे एग फॉर्मेशनची जी प्रक्रिया आहे ती एम्ब्रियॉनिक स्टेजमध्येच होते, म्हणजे जन्माच्या आधीच होते. मग ती अरेस्ट केल्या जाते, म्हणजे तिला तिथेच थांबवल्या जातं. आणि त्याच्यानंतर फ्रॉम दी फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल, राईट, जेव्हा प्युबर्टी हिट करते तेव्हापासनं एक त्याचं मॅच्युरेशन एका एकचं एव्हरी मंथ मॅच्युरेशन चालू होतं. आणि हे कधीपर्यंत चालतं? हे चालतं मिनोपॉजपर्यंत, बरोबर. तर स्त्रियांमध्ये ही जी प्रोसेस आहे, राईट, गॅमेटोजेनेसिसची, ही थोडीशी वेगळी असते. पण पुरुषांमध्ये कसं प्युबर्टीपासून टिल डेथ हे चालतच असतं. मग असं आहे का काही की हे कधीच अफेक्ट होत नाही? नाही. तर स्पर्मची क्वालिटी आणि क्वांटिटी दोघांवरही असर पडतो ऑफ दी एज. म्हणजे जसं जसं एज वाढत जातं पुरुषांमध्ये तर नंबर ऑफ स्पर्म प्रोडक्शन थोडं कमी होतं, जसं बाकीच्या अवयवांचं सेल्सचं डिव्हिजन कमी होतं, बिलकुल तसंच. आणि क्वालिटी ऑफ स्पर्म पण कमी होत जाते. आता हे कधी चालू होतं? प्युबर्टीमध्ये. आणि कधीपर्यंत राहतं? शेवटपर्यंत, नेहमीसाठीच असतं, राईट. सो इथे ह्युमन्सची जेव्हा आपण गोष्ट करतो, कारण आपण बोलतो ह्युमन रिप्रोडक्शनबद्दल, हो ना, तर ही प्रोसेस मेल्समध्ये स्पर्म पूर्णपणे बनायसाठी 65 to 75 डेज लागतात. 65 to 75 डेज लागतात. आता इथे तुम्हाला दिसत आहे की स्पर्मॅटोजेनेसिस कसं होतं. तर इथे लिहिलेलं आहे स्पर्मॅटोगोनियम, राईट. अच्छा, एक क्विक एक्सप्लेनेशन की स्पर्मॅटोगोनिया, राईट, स्पर्मॅटोगोनिया हे झालं आपलं प्युरल आणि प्युरल सेल्स. आणि जेव्हा आपण म्हणतो स्पर्मॅटोगोनियम तर हे झालं सिंग्युलर. ओके, जस्ट इन केस यू गेट कन्फ्युज्ड, राईट, नसायला पाहिजे ना कोणत्याच प्रकारचं कन्फ्युजन आपल्यात. तर हे स्पर्मॅटोगोनिया म्हणजे प्युरल आणि गोनियम म्हणजे सिंग्युलर. बरं, चला पुढे चालूया. तर इथे काय होतं की हे स्पर्मॅटोगोनिया जे आहे हे कसे असतात? हे डिप्लॉइड असतात. बरं, मग हे डिप्लॉइड सेल्स समोर डिवाईड होतात, है की नाही. मग हे डिवाईड होतात, कसे डिवाईड होतात? हे कंटिन्युअसली डिवाईड होत असतात. हे पण डिप्लॉइडच फॉर्म करतं, राईट, डिप्लॉइड सेल्सच फॉर्म करतात. मग हे जे कंटिन्युअस डिव्हिजन होत राहते इथे, हे कशासाठी होतं? मेंटेनन्स ऑफ दी स्पर्म, ते जे स्पर्मॅटोगोनियाचं मेंटेनन्स आहे त्याच्यासाठी होतं, राईट, मायटॉसिससाठी. तर स्पर्मॅटोजेनेसिसला आपण 2 स्टेजेसमध्ये डिवाईड करू शकतो. एक तर झालं आपलं स्पर्मॅटोजेनेसिस, राईट, जिथे स्पर्मचं प्रोडक्शन होणार आहे, बेसिकली द स्पर्मॅटिड्स वुड बी फॉर्म्ड. आणि दुसरं आहे मियोजेनेसिस. इथे याला आपण मेटामॉर्फोसिस पण म्हणू शकतो. पण याला मेटामॉर्फोसिस आपण का बरं म्हणणार आहे, याचं काही कल्पना? एनी आयडिया अबाउट इट की याला आपण मेटामॉर्फोसिस का बरं म्हणणार आहे? याला आपण मेटामॉर्फोसिस याच्यासाठी म्हणतो कारण इथे पूर्ण त्याचा शेपच चेंज होतो, राईट.
जे स्पर्मचं शेप आहे ते कम्प्लिटली चेंज होतं. तर स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये काय होतं, स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये स्पर्मॅटिड्स फॉर्म होतात. व्हेरी इम्पॉर्टंट. खूप सारे असे टर्म्स आहे ज्याच्या स्पेलिंग्स बिलकुल जवळपास आहेत, प्रनाऊन्सिएशन्स पण बिलकुल जवळपास आहेत, पण आपल्याला लक्षपूर्वक हे वाचावे लागतील जेव्हा क्वेश्चन्समध्ये विचारले जातात. तर हे फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड्स फ्रॉम स्पर्मॅटोगोनिया इज स्पर्मॅटोजेनेसिस. देन व्हॉट इज स्पर्मिओजेनेसिस? मॅच्युरेशन ऑफ स्पर्मॅटिड्स टू स्पर्म. राईट, मॅच्युरेशन ऑफ स्पर्मॅटिड्स टू स्पर्म. आता चला हे बघूया की स्पर्मॅटोजेनेसिस कसं होतं, मग आपण दुसऱ्या स्टेपकडे जाऊया. राईट, मग आपण शिकूया की अच्छा स्पर्मिओजेनेसिस कसं होतं. तर स्पर्मिओजेनेसिसला आपण टिलिओझम पण म्हणतो. विल टॉक अबाउट इट. तर हे जे सेमिनोफेरस ट्युब्युल्स आहे, इथे आपलं स्पर्म प्रोडक्शन चालू आहे. राईट, स्पर्मॅटोजेनेसिस चालू आहे. तर हे जे आपले सेमिनोफेरस ट्युब्युल आहे, मागच्या लेक्चरमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं की हे डिप्लॉइड सेल्स असतात. राईट, याच्या डिप्लॉइड सेल्स असतात आणि ते लाईन अप, ते पूर्ण आपल्या ट्युब्युलमध्ये लाईन अप असतात अशा प्रकारे, है ना. सो दिस seminiferous tubules are lined by this diploid immature male germ cells. राईट, हे काय आहे? हे आहे तुमचे इमॅच्युअर जर्म सेल्स. आता याच्या मधामधात आपली दुसरी सेल्स पण असते बरं, असं नाही. हां, तर ठीक आहे, ह्या दुसऱ्या सेल्स आपल्या कोणच्या? नर्सिंग सेल्स, सर्टोलीज. ओके, सो नाव हिअर हे कोण आहे? हे आहे स्पर्मॅटोगोनिया. स्पर्मॅटोगोनिया हे कसे सेल्स आहेत? हे डिप्लॉइड सेल्स आहे. आणि हे का बरं इथे आहेत? हे आहेत बिकॉज दे विल गिव्ह राईज टू स्पर्मॅटिड्स अँड स्पर्मॅटिड्स विल फॉर्म दी स्पर्म सेल्स. राईट, तर हे जे आहे याची लाईनिंग सतत बनत राहिली पाहिजे की नाही, की एकदा याच्यातून जर स्पर्म तयार झाले मग हे फिनिश होऊन जाईल का? जर तसं झालं असतं तर एक लिमिट असती आहे ना स्पर्म प्रोडक्शनसाठी. टिल डेथ हे चालत नसतं राहिलं. म्हणून याचा अर्थ असा की ही लाईनिंग सतत मेंटेन केल्या जाते. तर हे जे तुमचे स्पर्मॅटोगोनियाज आहे दे कंटिन्युअसली डिवाइड. दे फॉर्म 2n cells and 2n cells and again they'll form, this will also form 2n आणि 2n. हे पण डिप्लॉइड सेल्स बनवत राहणार. राईट, याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो मेंटेनन्स. राईट, मेंटेनन्स. तर हे काय करत आहे? हे मेंटेन करत आहे. मेंटेन बाय वॉट? दिस स्पर्मॅटोगोनियाज आर मेंटेन बाय द सिम्पल डिव्हिजन. व्हॉट इज दॅट? इट इज मायटॉसिस. राईट, जिथे क्रोमोझोम नंबर सेम ठेवला जातो 46चा तो 46च राहणार. तर हे मेंटेनन्ससाठी मायटॉसिस इथे चालत असतं. आता काय होतं ना, आपण लहान क्लासेसमध्ये हे सांगितलं जाते आपल्याला की अच्छा रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये मिओसिस होतं आणि सोमॅटिक सेल्समध्ये मायटॉसिस होतं. तर मुलांना पुष्कळदा इथे कन्फ्युजन होतं की अरे इथे तर मायटॉसिस होऊच शकत नाही, पण मेंटेनन्स जिथे पण आलं तिथे मायटॉसिस होणार म्हणजे होणार. राईट, तर स्पर्मॅटोगोनिया ऑर जर्म सेल्स हे काय करतात? हे मल्टिप्लाय करतात, मायटॉटिक डिव्हिजन करतात. समोर जाऊन आता यापैकी एक जो आहे, राईट, जेव्हा एक लाईन नेहमी सतत मेंटेन असते, ही वाली लाईन सतत मेंटेन असते, तर एक त्याला पाठीमागेच ठेवला जातो आणि त्याच्यातला एक जो आहे तो समोर जातो फॉर दी प्रोसेस ऑफ स्पर्म फॉर्मेशन. राईट, सो ईच स्पर्मॅटोगोनिया कसे आपले डिप्लॉइडच आहे. हे कसे आहे? डिप्लॉइडच आहे. आता इथे थोडंसं लक्ष द्या तुम्ही. हे स्पर्मॅटोगोनिया, राईट, हे तुमची सेमिनोफेरस ट्युब्युलची लाईनिंग. राईट, हे मधामधात हे सर्टोली सेल्स आहेत. आता हे जेव्हा समोर डिवाइड होतील, राईट, जेव्हा हे समोर डिवाइड होईल तर आपण हे जे पाहिलं, राईट, याच्यानंतरची जी प्रोसेस आहे इथे काय होईल? इथे पण हा 2nच बनेल, पण याचं कसं आहे, याची साईज वाढते. काय होते? याची साईज इन्क्रीज होते आणि याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. राईट, आता याला आपण म्हणणार साइट, स्पर्मॅटोसाइट. हे पण कसं आहे? 2nच आहे, डिप्लॉइडच आहे. चला समोर जाऊया. तर हे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट डिप्लॉइड आहे. आता हे जे समोर याचं काय होतं? हे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स जे आहे याच्यात पहिलं डिव्हिजन होईल. तर आय एम ड्रॉइंग इट ओव्हर हिअर फॉर बेटर अंडरस्टँडिंग.
सोप्या रीतीने तुम्हाला कळेल की हे जे तुमचं स्पर्मॅटोसाइट तयार झाली ही कोणची आहे, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. आय होप तुम्हाला हे समजलं की इथूनच ही प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आली, याची साईज मोठी झाली आणि आता हा सेल इज रेडी सोमरच्या डिव्हिजनसाठी. आता इथे काय होतं, इथे होतं आपला पहिला मिओसिस. काय होतं, पहिला मिओसिस. आता मिओसिस झाल्यावर काय होणार, रिडक्शन होणार, म्हणजे पहिली हॅप्लॉइड सेल इथे बनणार. बरोबर, ही पहिली हॅप्लॉइड सेल बनली. तर ही पहिली बनली आहे ना, मग आपण याला म्हणणार मिओसिस 1. आणि हे कसं आहे, हे इक्वल डिव्हिजन आहे. हे कसं आहे, इक्वल डिव्हिजन आहे. आता मी याच्यावर का जोर टाकला, कारण फिमेल्समध्ये असं होत नाही. oogenesisमध्ये तुम्ही पाहाल की तिथे इक्वल डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम पण होत नाही. ठीक, तर इथे कसं होतं आहे, इथे इक्वल डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम होत आहे, त्याच्यात काहीही वाद नाही. आता ह्या प्रायमरी जे आपले स्पर्मॅटोसाइट्स आहे त्यांचं डिव्हिजन झाल्यावर जे फॉर्म होतं त्याला आपण काय म्हणणार, याला आपण म्हणणार सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. आरामाने समजून घ्या, ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे. याला आपण म्हणणार सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, पहिल्या मिओसिस नंतर होते. इथे क्वेश्चन बनतो छान. ठीक, आता हे जे तुमचे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स आहे हे फर्दर डिवाइड होतात. आता जेव्हा हे फर्दर डिवाइड होतात तेव्हा इथे होतो मिओसिस स्टेप 2 आणि हे पण काय करणार, याच्यात हॅप्लॉइड बनणार. म्हणजे इथे झालं 23, हे कसे होते 46, हे पण कसे आहे 23च आहे. बरं का, म्हणजे काय, एक प्रायमरी स्पर्मॅटोसाइट एक प्रायमरी स्पर्मॅटोसाइट किती सेल्स बनवून राहिला आहे, 4 हॅप्लॉइड सेल्सला it is forming 4 haploid cells and this my dear friend, हे जे आहे याला आपण म्हणतो स्पर्मॅटिड्स. याला आपण म्हणतो स्पर्मॅटिड्स. क्लिअर. तर आता इथे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट झालं, हे पण होतं. ही सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स आपले. हे कसे झाले, हे झाले हॅप्लॉइड. आता बरोबर, हे कसे झाले, हे झाले हॅप्लॉइड. आता हे हॅप्लॉइड सेल्स समोर काय बनवत आहे, हे हॅप्लॉइड सेल्स समोर स्पर्मॅटिड बनत आहे आणि मग हे स्पर्मॅटिड्स काय बनवून राहिले, स्पर्मॅटोझोआ. म्हणजे जिथे फ्लॅजेला फॉर्मेशन होऊन जातं तिथे आपण म्हणतो स्पर्मॅटोझोआ. बरं का, तर हे झाली आपली पूर्ण प्रोसेस. आता ही NCERTची डायग्राम आहे. फिगर इफ आय एम नॉट रॉंग दिस इज 3.5 असायला पाहिजे. ठीक, तर इथे जे तुम्ही बघून राहिले की तुम्हाला वाटेल की अरे याला पण स्पर्मॅटिड म्हटलं आहे आणि याला स्पर्मॅटोझोआ म्हटलं आहे, हे असं कसं, हे चुकीचं आहे का? नाही, हे अगदी बरोबर आहे. हे बघा, हा जो स्पर्म आहे, ठीक आहे, हा अजून पूर्ण बनलेला नाही आहे. कशावरून, हा बघा इथून नरिशमेंट घेतो आहे. इट इज अटॅच टू अ सर्टोली सेल. ही सर्टोली सेल, ही दुसरी सर्टोली सेल इथे दाखवल्या गेली आहे. जोपर्यंत हे याला न्यूट्रिशन देत आहे म्हणजे हे कम्प्लीट झालेलं नाही आहे. ठीक आहे, इट इज ऑन दी वे, जस्ट की आता हे बस तयारच होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याला स्पर्मॅटिड म्हटलं आहे आणि हा जो फ्री झाला आहे त्याला आपण स्पर्मॅटोझोआ म्हटलं आहे. म्हणजे तिथे फ्लॅजेला फॉर्मेशन कम्प्लीट झालेलं आहे. ठीक, तर आता परत एकदा बघूया प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स कसं काय होतं. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट सोबत पिरियॉडिकली दे अंडरगो मिओसिस फर्स्ट इथे जनरेट होते. मिओसिस फर्स्टची जेव्हा प्रोसेस होते तेव्हा काय होतं, हॅप्लॉइड होऊन जातात. हे सेल्स कसे होतात, हॅप्लॉइड होतात. आणि कोण हॅप्लॉइड असतं, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट हॅप्लॉइड असतात. कोण हॅप्लॉइड असतं, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट हॅप्लॉइड असतात. लक्षात ठेवा, क्वेश्चन्स बनतात याच्यावर. छान. ठीक, आता सेकंडरी स्पर्मॅटोसाइट काय होतं, अंडरगोज अनादर meiotic division. It undergoes another meiotic division and here this is meiotic 2. Right? इथे कसं होतं, हे meiotic सेकंड डिव्हिजन असतं आणि this give rise to the spermatids. बरोबर, this give rise to the spermatids. ठीक, आता स्पर्मॅटिड्स झाले तयार. मग या स्पर्मॅटिड्सपासून जे सोमरची आता आपली प्रक्रिया आहे ती कोणची, ती म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिसची. स्पर्मॅटोजेनेसिसला आपण काय म्हणतो दुसऱ्या नावाने,
स्पर्मॅटिलिओझम, राईट. स्पर्मॅटिलिओझम म्हणजे काय, तर टेल फॉर्मेशन होणार म्हणून हा शब्द वापरलेला आहे. सो डिफरन्सिएशन ऑफ स्पर्मॅटिड्स इनटू स्पर्म, म्हणून मी म्हटलं याला आपण काय म्हणतो, मेटामॉर्फोसिस पण म्हणू शकतो, कारण याचा पूर्ण कायाकल्पच होऊन जातो. कसा बघा, हा स्पर्मॅटिड आणि हा झाला स्पर्म. ओळखू येतोय का? बिलकुलच नाही. कल्पना पण करू शकत नाही की याच्यातून हा तयार झाला आहे. तर चला बघूया डिटेलमध्ये हे असं कसं झालं, राईट. हाऊ वॉज इट पॉसिबल. तर एक छोटीशी FSH आणि LHचं इथे काम. तर आता बघा, तुमच्या पिच्युटरी ग्लँडमधून ड्युरिंग प्युबर्टी काय होतं, पिच्युटरी ग्लँडमधून आपलं FSH सिक्रेट होणं चालू होतं, हो की नाही. आता हे कशावर काम करतं, हे काम करतं सर्टोली सेलवर काम करतं. सर्टोली सेल्स मग समोर काय सिक्रेट करतात, सर्टोली सेल्स मग समोर स्पर्म मॅच्युरेशन, राईट, स्पर्म मॅच्युरेशन फॅक्टर्स सिक्रेट करतात, SMFs, राईट. तर हे सिक्रेट करतात. आता हे सिक्रेट झाल्यावर काय होतं बघा. आता हा नॉर्मल सेल आहे, अगदी नॉर्मल सेल आहे, याच्याकडे लक्ष द्या, ठीक, याच्याकडे लक्ष द्या जरा. अगदी नॉर्मल सेल आहे. या नॉर्मल सेलमध्ये तुम्हाला गोल्जी कॉम्प्लेक्स दिसत आहे, है ना. इथे एक ॲक्रोझोमल वेसिकल तयार होणं चालू होतं, न्यूक्लियस तयार होणं चालू होतं आणि बेसल बॉडी आणि इथून फ्लॅजेला बनणं चालू होऊन जातं. आता हे काय, जसं ॲक्रोझोमल वेसिकल इथे चालू होते बनणं, ॲक्रोझोमल वेसिकलमध्ये काय असतं, ॲक्रोझोममध्येच काय असतं माहिती आहे का, इट कंटेन्स स्पर्म लायसिन्स, है ना, जे हायड्रोलायटिक असतात. हे कसे एन्झाईम्स असतात, याच्यात कसं काय असतं, याच्यात हायड्रोलायटिक एन्झाईम्स असतात, ठीक, याच्यात हायड्रोलायटिक एन्झाईम्स असतात. मग हे जसं फॉर्म होतं, समोर काय होतं, हा बघा ॲक्रोझोम इथे आलेला आहे ना, इथे आलेला आहे. तर याला कसं इथे कामी लावल्या जातं बघा. जी गोल्जी ॲपरेटस आहे तुमची, राईट, जी गोल्जी ॲपरेटस आहे, तो स्पर्मॅटोजेनेसिस, डिफरन्शिएशन ऑफ स्पर्मॅटिड्स इंटू स्पर्मॅटोझोआन्स. सो दिस प्रोसेस टेक्स ॲप्रॉक्सिमेटली 5 weeks. या प्रोसेसला जवळजवळ 5 हफ्ते लागतात. दक्षता घ्या या गोष्टीची थोडी, राईट. 5 weeks इट टेक्स फॉर फॉर्मेशन ऑफ दिस स्पर्म फ्रॉम दी स्पर्मॅटिड. आता बघा, स्पर्मॅटिड आफ्टर स्पर्मिओजेनेसिस, याचं हेड एम्बेड्स इंटू सर्टोली सेल. सर्टोली सेल्सवर हे चिपकून जातं आणि फायनली रिलीजेस दी सेमिनिफेरस ट्युब्यूल फ्रॉम दी प्रोसेस ऑफ स्पर्मिएशन. एकदा हा स्पर्म प्रोड्यूस झाला कंप्लीट की हा सेमिनिफेरस ट्युब्यूलमधून जेव्हा बाहेर निघतो, राईट, त्याला त्या प्रोसेसला म्हणतं स्पर्मिएशन. अगेन NCERT लाईन आहे आणि याच्यावरून क्वेश्चन्स बनतात, लक्ष ठेवा. चला, तर आपण ही प्रोसेस बघूया एकदा थोडीशी, की हे गोल्जी ॲपरेटस होतं, हो की नाही. तर गोल्जी ॲपरेटसचं काय होतं समोर, हे गोल्जी ॲपरेटस जे आहे तेच फॉर्म करतं तुमचं ॲक्रोझोम. कारण इफ यू रिमेंबर गोल्जी ॲपरेटस इज द साईट ऑफ फॉर्मिंग लायझोझाईम्स ॲज वेल, है ना. तर इथे सगळे प्रोटीन मॉडिफिकेशन होतात, तर इथे ॲक्रोझोम बनतं. बढिया. मग न्यूक्लियसचं काय होणार आहे, न्यूक्लियस जसाचा तसा न्यूक्लियसच काम करणार आहे, तर तो न्यूक्लियसच राहतो, है ना. स्पर्मचं पण ते न्यूक्लियसच बनतं. आता इथे की इथे हा हेडपीस आहे, हेडपीसमध्ये हे DNA न्यूक्लियस झालं, ॲक्रोझोम झालं. आता खाली आल्यावर तुम्हाला काय दिसतं, इथे दिसतं तुम्हाला हे मिडल पीस, राईट. हे जे मिडल पीस आहे याचं काय असतं, नेक असतं. तर याच्यातनं अजून एक गोष्ट असते, ती म्हणजे तुमची सेंट्रिओल्स, राईट. सेंट्रिओल, इफ यू रिमेंबर सेल वाला चॅप्टर, तर तुम्हाला माहीत पडेल किंवा आठवेल की सेल डिव्हिजनमध्ये सेंट्रिओलचं काम असतं. तर हे जे सेंट्रिओल आहे ना, हे 2 असतात. तर प्रॉक्झिमल सेंट्रिओल जे आहे ते काय करतं, ते बेसिकली प्रॉक्झिमल एंड बनवतो त्या नेकचा. आता याच्यावर याचं डोकं लागलेलं आहे ना, ही पार्ट जी आहे ही यानी बनल्या जाते. आणि याचं जे ॲक्झियल पार्ट आहे, ॲक्झियल फिलॅमेंट इथून बनते की नाही, याच्यातून अशी फिलॅमेंट निघते, बरोबर. ही जी ॲक्झियल फिलॅमेंट आहे हे बनल्या जातं डिस्टल सेंट्रिओलने, राईट. हे कशाने बनलं जातं, डिस्टल
सेंट्रिओलनी, राईट. तर आता तुम्हाला आठवत असेल की याच्या व्यतिरिक्त इथे मायटोकॉन्ड्रिया पण आहेत, हे सगळे मायटोकॉन्ड्रिया. तर मायटोकॉन्ड्रिया कुठे लागतात? इथे. तर हे मायटोकॉन्ड्रिया इथे मिडल पीस, हा काय आहे? मिडल पीस आहे, राईट. तर इथे मायटोकॉन्ड्रिया पुष्कळ सारे असतात आणि बिकॉज ऑफ दिस हे पूर्ण सेलला एनर्जी प्रोव्हाइड करतं, राईट. आता ही जी ॲक्झियल फिलॅमेंट आहे, मी सांगितलं ही कशाने बनते आहे तुमची, ही इथून ॲक्झियल फिलॅमेंट डिस्टल सेंट्रिओलनी बनत आहे. याला आपण काय म्हणतो? ॲक्झियल फिलॅमेंट असं म्हणतो, बरोबर. तर ही जी ॲक्झियल फिलॅमेंट आहे, ही ॲक्झियल फिलॅमेंट कशी फॉर्म होते? ट्युब्युलिन प्रोटीन आठवतं का? 9+2, राईट. तर हे सेंट्रल इथे काय असतं? सेंट्रल ट्युब्युलिन प्रोटीन असते. आणि जिथे पण लोकोमोशन होतं ना, फ्लॅजेला, बॅक्टेरियाचा फ्लॅजेला असो किंवा याचा फ्लॅजेला असो, जिथे पण लोकोमोशन होते तिथे 9+2 वाला ट्युब्युलिन वापरला जातो. नॉन लोकोमोटरीमध्ये 9+0 वाला, म्हणजे मधातलं जे स्पोक असतो ना त्याचा, तर कार्ड टाईप असतो, आपण सेल चॅप्टरमध्ये बघितलं. तर तसं तिथे ते नॉन मोटाईल, हे जेव्हा फॉर्मेशन असतं ट्युब्युलिन प्रोटीनचं तेव्हा हे नॉन मोटाईल बनवतात, ठीक आहे. जस्ट इन केस इफ इट इज आस्क्ड एनीवेअर एल्स, तर तिथे हे क्लिअर असायला पाहिजे. अशा रीतीने हे स्पर्मचं पूर्ण स्ट्रक्चर बनवल्या जातं. व्हेरी इंटरेस्टिंग. हाऊ डज इट गो फ्रॉम बिईंग अ स्पर्मॅटिड टू दी झोआ, टू द फिलॅमेंटस साईट. आणि फायनली जेव्हा हे पूर्ण तयार होऊन जातं तर हे बाहेर कसं निघतं? सेमिनिफेरस ट्युब्युल्सच्या थ्रू रिलीज केलं जातं. ऑब्व्हियसली हे कुठे चालू आहे हे काम? आठवतं ना की ही टेस्टीज आपण बघितली होती, ट्युनिका अल्ब्युजिनिया, याच्या मधात जाऊन याने असा लो फॉर्म केलेले, राईट. इट्स वॉज लाईक 200 to 250 आणि या सगळ्यांमध्ये एक ते 3 अशा सेमिनिफेरस ट्युब्युल्स इथे होत्या. तर ह्या ज्या सगळ्या सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहे, राईट, आता याच्यातून जेव्हा हा बाहेर निघेल, राईट, याच्यातून जेव्हा हा बाहेर निघेल, हे तुमचं ट्युब्युलस रेटाई, राईट, ट्युब्युलस रेटाई. व समोर काय बनतं? नेटवर्क बनतं एक, राईट. आणि याला आपण म्हणतो रेटेटेस्टी. रेटेटेस्टीच्या नंतर जे बनतं ते असतं तुमचं एपिडायडेमिस. आठवतं ना? असेल आठवत तर एकदा व्हिडिओ बघून घ्या जुना, ठीक. तर हे बनतं आपलं एपिडायडेमिस. तर याच्यातून जेव्हा हे बाहेर स्पर्म्स निघतात त्या प्रोसेसला म्हटलं जातं स्पर्मिएशन, राईट. तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू की हे स्पर्मिएशन म्हणजे जर्नी ऑफ स्पर्म कशी होते. होप तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल. धन्यवाद माझ्यासोबत जोडण्याबद्दल. असेच साथ देत राहा. थँक्यू सो मच. बाय.